भटक्या विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात आणणारे दलित मित्र व्यंकप्पा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त वार्षिक बक्षीस वितरण व गुणगौरव सोहळा संपन्न झाला। कोल्हापूर जिल्ह्यातील रजपूतवाडी आश्रमशाळेत ग्रंथ प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले। तसेच रक्तदान शिबिर, वार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, तर विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। माझ्या वाढदिवसानिमित्त काही मुलांचा सत्कार झाला, कर्मचाऱ्यांचा सत्कार झाला, आणखी काही लोकांचा सत्कार झाला, गुणवंत विद्यार्थी जे होते त्यांचा सत्कार झाला। तर या निमित्तानं मी असं समजतो की आपल्याला जर समाजामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर या निमित्ताने मी असे विचार असं थोडंसं साधतो की या निमित्तानं आपल्याला सामाजिक प्रबोधनाची विचार या ठिकाणी आपल्याला मांडता येईल। आणि त्या अशा पद्धतीचे आता जे डॉक्टर हरीश बालेरावसारखी माणसं या ठिकाणी आली, त्यांनी आपल्या त्या शब्दामध्ये आणि त्यांचं मोठं त्यांचं जे अभ्यासवृत्तीचा मनुष्य अशा लोकांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना त्यांच्यातून एक वेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन होईल, दिशा जाईल, एक सूचक असं काहीतरी होईल अशा पद्धतीची अपेक्षा मी बाळगतो आहे। आणि त्यातूनच आदर्श ही वाढदिवसाचा देऊन मी साजरा केला। त्यामुळे मला आनंद वाटतो आहे। वाटे बघितल्यानंतर असं वाटतं आहे की अनेक वर्ष या समाजाला बदलायचं असेल, शिक्षण हेच त्यातलं मुख्य कारण आहे। शिक्षणाशिवाय काय खरं नाही की म्हणून की आपल्याला माहिती आहे की शिक्षणासाठी बाबासाहेब म्हणाले, शिका, संघटित आणि संघर्ष करा। आम्ही जर संघर्ष करतोच, शिक्षण घेतलेच, पण त्यातून पुढच्या काळामध्ये याच विचारांना आपण पुढे जायला पाहिजे। आणि समाजामध्ये अंधश्रद्धा वाढत आहे, आणखी काय वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत। ही जी लोकशाही आहे, संविधान आहे, हे बदलण्याचा विचार चाललेला आहे। आता या सर्व बदलण्याच्या विचारामध्ये समाजाला, विद्यार्थ्यांना हा कसा विचार आहे तो विचार त्यांच्यासमोर मांडणं, त्यांना तयार करणं याची गरज आहे। कारण आम्ही 77 वय झाले, सरसुद्धा 75 ओलांडले आहे। आता पुढची पिढी, नवीन पिढी आहे आणि ही पिढी यांना संविधान समजलं पाहिजे, लोकशाही समजली पाहिजे। या विचारानं हा उपक्रम मी या ठिकाणी घेतला। आणि मला त्या ह्याच्यातून मला असं वाटतं आहे की आम्ही आता ही आश्रमशाळा उभी केली। या आश्रमशाळेला अनेक लोकांनी ही उभी करत असताना, इमारत बांधत असताना अनेक लोकांनी मदत केली। विशेषतः इचलकरंजीच्या लोकांनी मला मदत केली, कोल्हापुरातल्या लोकांनी मदत केली, शिक्षकांनी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मदत केली। त्या हेतूनच त्यांच्या सर्व सहकार्यातूनच आमची आश्रमशाळा उभी राहिलेली आहे। मी सर्वांना ज्यांनी आम्हाला त्या आश्रमशाळा उभी करण्यासाठी मदत केली त्यांना मनापासून त्यांचा धन्यवाद मानतो। मी एवढं सांगेल की या देशामध्ये विकृती वाढत आहे, संस्कृती या ठिकाणी विकृती आलेली आहे। आणि ही विकृती जर आपल्याला संपवायची असेल आणि चांगलं जर आदर्श संस्कृती निर्माण करायची असेल तर धम्माचा जो विचार गौतम बुद्धांनी सांगितलेला विचार आहे, प्रज्ञाशील आणि करुणा। ह्या प्रज्ञाशील करुणामधूनच आपल्याला या समाज घडवता येईल, संस्कार घडवता येईल। प्रज्ञा म्हणजे माहिती आहे की प्रज्ञा म्हणजे हे ज्ञान, आणि शील हे प्रत्येक माणसाच्या, स्त्री पुरुषाला शील अत्यंत महत्त्वाचं आहे। तेही लोक मुलांना सगळ्यांना समजलं पाहिजे। आणि त्यातून करुणा, या देशामध्ये आपल्याला जर गोरगरिबांच्यासाठी, सामान्य माणसासाठी, बहुजन समाजासाठी जर आपल्याला काही काम करायचं असेल तर आमच्या मनामध्ये करुणा आली पाहिजे। आणि म्हणूनच प्रज्ञाशील करुणा हे अत्यंत महत्त्वाचे विचार गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे। म्हणून या ठिकाणी त्या विचाराला चालना देण्याचं काम आम्ही करतो आहे, या वाढदिवसाच्या निमित्तानं करतो आहे। म्हणून आज या ठिकाणी आपण लॉर्ड बुद्धांनीसुद्धा ज्यावेळी माझे कार्यक्रम होतात त्यावेळी येता, त्या ठिकाणचं बाईक घेता किंवा ते चित्रीकरण करता, त्याबद्दल लॉर्ड बुद्धाला मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, जय संविधान। कोल्हापूर शहरातील दलित मित्र व्यंकप्पा भोसले साहेब यांचा 77वा वाढदिवस आज आपण इथे त्यांच्या भटका व विमुक्त समाज विकास मंडळ कोल्हापूर संचलित प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा व महात्मा ज्योतिराव फुले कनिष्ठ महाविद्यालय रजपूतवाडी या ठिकाणी आपण साजरा केल्या। ही संस्था दादांनी स्वकष्टाने मेहनतीने
आणि शिक्षणाची ओढ असल्याकारणाने ही संस्था त्यांनी स्थापन केलेली आहे. खरं म्हणजे अशी प्रेरणा घेऊन खेड्यापाड्यात जाऊन विद्यार्थ्यांना वेचून आणणं, वेचून कुठल्या विद्यार्थ्यांना आणायचं जे वंचित आहेत, शिक्षणापासून दूर आहेत, अद्यापही ते उपेक्षित आहेत, त्यांची घरदारं पालर अगदी एखाद्या ठिकाणी नाहीत, त्यांची अवस्था वाईट आहे, अशा समाजातून शिक्षण गोळा करून आणणं आणि त्यांना शिक्षित करणं ही गोष्टच एक फुले शाहू आंबेडकरांच्या परंपरेत बसणारी असल्याकारणानं दादांचा झालेला आजचा 77वा वाढदिवस हा खऱ्या अर्थानं हा या विचाराला वाहिलेला वाढदिवस असं मी म्हणेन. खरं शिक्षण हे बाबासाहेबांनी सांगितलेलं एक असं सामर्थ्य आहे की असं तत्त्वज्ञान आहे की ते माणसाला गुलामगिरीतून मुक्त करतं, सगळं गुलामगिरीची जोखड तोडून टाकतं आणि मुक्त करतं आणि मग त्याला मानवमुक्तीच्या वाटचालीची दिशा ठरवून देतं. शिक्षण माणसाला सामर्थ्यशाली तर बनवतं. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षणाशिवाय माणसाचा कुठल्याही समाजाचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणून शिक्षणाला जी प्रायोरिटी दिली बाबासाहेबांनी, शिक्षणाला जी प्राथमिकता दिली, त्याचा वसा घेऊन जाणारे त्या तत्त्वाचा विचार फुले, शाहू आणि बाबासाहेब आंबेडकर तिघांनी शिक्षणाला महत्त्व दिलं. त्यांच्या विचारामध्ये अतिशय महत्त्वाचा विचार तो त्यांनी समाजापुढे ठेवला आणि त्याचं हे जे काही फलश्रुती घडवून आणायच्या समाजामध्ये त्याचं काम करण्याचं जे काही श्रेय आहे ते आज त्या निमित्तानं दादांनाच द्यावं लागेल. व्यंकप्पा भोसले हे महाराष्ट्रामध्ये पुरोगामी चळवळीला नाव माहीत नाही असं नाही. आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांचं आयुष्य गेलं. त्यांनी सगळ्या आंबेडकरी चळवळीतल्या सगळ्या घटनाचे साक्षीदार नव्हे तर पुढे अग्रभागी राहून संघर्ष केला. मग त्याच्यामध्ये दलित पॅन्थरचा संघर्ष होता, रिडलचा प्रश्न संबंधित होता, नामांतराचा प्रश्न होता, इवन मंडल कमिशनचा प्रश्न होता. त्या सगळ्या या समाजाच्या समाजाला उन्नत करणाऱ्या ज्या घटना आहेत आणि समाजाने त्याच्यासाठी जो संघर्ष केला त्या संघर्षामध्ये कोल्हापूर शहरामध्ये अग्रभागी राहून आज व्यंकप्पा भोसले दादा यांनी हे काम पूर्ण केलेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये हा वाढदिवस जो आहे त्यांचा वाढदिवस हा त्यांना इच्छा नव्हतीच तशा पद्धतीने साजरा करावा. अशा पद्धतीनं काही केवळ मुलांच्या समोर काहीतरी आदर्श ठेवावा, मुलांच्या समोर काही प्रबोधन व्हावं, शिक्षकांनाही त्यातून काही प्राप्त व्हावं ज्ञान, हा केवळ उद्देश. आणि शिक्षणाचं महत्त्व घरोघरी जावं, पोचावं. त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शिक्षण संस्था आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांची शिक्षण संस्था आहे, विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापुरातली जे आहे ही साळुंखे साहेबांची ती संस्था आहे. तर अशा संस्थांनी कामं केलीत. समाजातल्या मोठ्या स्तरातल्या मध्यमवर्गीतल्या लोकांना पुढे आणण्याचं काम त्याही संस्थांनी केलं. पण संस्थात्मक पातळीवरचं या पद्धतीचं काम, आश्रमशाळा ही केवळ नावाला आहे आश्रमशाळा, पण त्याच्या पाठीमागचे कष्ट किती आहेत हे सर्वसामान्य माणसाला माहीत नाहीत. आणि असे कष्ट घेऊन दादांनी हे उभं केलेलं वैभव होतं. आणि त्याच्यासाठी आजचं जो त्यांचा वाढदिवस होता किंवा त्यांचा जो काही हा 77वा बर्थडे म्हणतो आपण, हे जे साजरं झालं एक सार्थकी लागलं मी असं म्हणेन. आता हे लॉर्ड बुद्ध आहे याच्या संदर्भात अशाच वंचित किंवा असेच कार्यक्रम घडवून आणतं. खरं म्हणजे लॉर्ड बुद्धासुद्धा या पद्धतीनंच काम करतं की समाजाच्या तळागाळामध्ये ज्या पद्धतीनं कार्य चालू आहे आणि जिथं हे फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन तिथं जे कामं चाललेली आहेत अशा ठिकाणी ही लॉर्ड बुद्धाची संस्था पोचते आणि त्यांचं ज्ञान कण वेचून घेऊन लोकांच्या पुढे ठेवते. आणि म्हणून या संस्थेलासुद्धा मी लॉर्ड बुद्धा चॅनललासुद्धा धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. खरं म्हणजे अनेकांचे वाढदिवस साजरे होतात, काही घडवून आणले जातात, त्याला बरीच प्रसिद्धी दिली जाते. पण दादांचा वाढदिवस केवळ कुटुंबापुरता आनंदित मर्यादित न राहता या शिक्षण संस्थेच्या आश्रमशाळेतल्या मुलांनाही तो आनंद मिळावा आणि त्या निमित्तानं मुलांच्या गुणगौरवांचा गौरव व्हावा, त्यांना त्या पद्धतीने बक्षीस द्यावेत. त्याच्याशिवाय त्यांनी अनेक संस्थांनासुद्धा रोखीची देणगी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिलेली आहे. आणि मग असा एक माणूस
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये मला काही कुठं बघायला मिळालं नाही, बघायला मिळणारही नाही की आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेकांना आनंद वाटावा, वेगळ्या पद्धतीने दिशा द्यावी आणि थोर महात्मे पुरुष आहेत त्यांचा विचार या विद्यार्थ्यांच्या पुढं जावा, लोकांना त्यातून काहीतरी ज्ञान प्राप्त व्हावं, अशा पद्धतीनं वाढदिवस साजरा होणं ही एकमेव गोष्ट.